राजकारणात एक म्हण आहे, तुम्ही युद्ध जिंकू शकता, पण किल्ला तुमच्या ताब्यात नसेल तर त्या विजयाला काहीच अर्थ नसतो। महाराष्ट्राच्या राजकारणात हा किल्ला म्हणजे पुणे जिल्हा। गेली अनेक दशके पुणे जिल्हा म्हणजे पवार कुटुंबियांचा आणि विशेषतः अजित पवार यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जातो। पिंपरी चिंचवड असो, बारामती असो की पुण्याचा ग्रामीण भाग, इथे पान जरी हालायचं असेल तर त्याला दादांची परवानगी लागते असं म्हटलं जायचं। पण मित्रांनो, आज चित्र बदलते। ज्या अजित पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक विरोधकांना धूळ चारली, आज त्याच अजित पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचाच होम ग्राउंडवर चेकमेट करण्याची एक मोठी व्यूहरचना आखली जाते। आणि ही व्यूहरचना आखली आहे भारतीय जनता पक्षाने। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका जिंकल्यानंतर आता भाजपची नजर आहे पुणे जिल्हा परिषदेवर। आणि या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप फक्त सत्ता मिळू पाहत नाहीये, तर ते अजित पवारांच्या सत्तेची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा या व्हिडिओमध्ये आपण डिकोडिंग करणार आहोत भाजपच्या या पुणे पॅटर्नचं। आपण समजून घेणार आहोत की कशा प्रकारे अजित पवारांचे एक एक शिल्लेदार गळाला लावून भाजपने पुण्याच्या ग्रामीण भागावर कब्जा करण्याची योजना आखली आहे। इंदापूर आणि शिरूरमध्ये अशी कोणती समीकरणं बदलली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गटाचे स्थानिक नेते एकत्र येत असताना भाजप नेमकी कोणावर नेम धरून राजकारण करते। चला तर मग सविस्तर जाणून घेऊया पुण्याच्या राजकारणातील ही कोंडी आणि त्यामागचं इनसाइड पॉलिटिक्स। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। पुणे जिल्हा परिषद म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आणि पॉवरफुल स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक। इथे एकूण 73 गट आणि 146 गण आहेत। म्हणजे विचार करा, जो या जिल्हा परिषदेवर राज्य करेल त्याच्या हातात संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थीकरणाची आणि विकासाची चावी असेल। वर्षानुवर्षे इथे अजित पवारांची एक हाती सत्ता आहे, पण आता भाजपने या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी एक पद्धतशीर योजना आखली आहे। या योजनेचा पहिला टप्पा आहे फोडा आणि राज्य करा। तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की भाजपने थेट अजित पवारांवर हल्ला चढवलेला नाही, त्यांनी रणनीती वापरली आहे, ती म्हणजे पवारांची रसद तोडण्याची। पुणे जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्परांचे नैसर्गिक मित्र किंवा प्रसंगी प्रतिस्पर्धी राहिले आहेत। भाजपने सुरुवातीला काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या दोन महत्त्वाच्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित केलं, पुरंदर आणि भोर। पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे माजी आमदार संग्राम तोपटे हे दोन नेते म्हणजे त्या तालुक्यातले किंग मेकर। भाजपने या नेत्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन तिथे शिरकाव केला। पण खरी गंमत पुढे आहे। काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना धक्का लावल्यानंतर आता भाजपने मोर्चा वळवला आहे, तो खुद्द अजित पवारांच्या इनर सर्कलकडे। पहिला दुवा आहे इंदापूरचा। मित्रांनो, इंदापूरचं राजकारण समजून घेणं म्हणजे एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाची स्टोरी समजून घेण्यासारखं आहे। इथे 3 प्रमुख पात्र आहेत। दत्तात्रय भरणे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू, राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आहेत। हर्षवर्धन पाटील एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि नंतर भाजपमध्ये गेले आणि नुकतेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेत। आणि तिसरं म्हणजे प्रदीप गारटकर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष, ज्यांनी आता भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे। इथे नेमका काय गेम झालाय ते पहा। इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रदीप गारटकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारली गेली। राजकारणात स्वाभिमान दुखावला की निष्ठा बदलायला वेळ लागत नाही। गारटकर यांनी अजित पवारांच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढले। पण आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपने त्यांना पक्षात प्रवेश देऊन एक मोठा डाव टाकला आहे। इथे परिस्थिती अशी आहे की अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे आणि शरद पवारांच्या पक्षात गेलेले हर्षवर्धन पाटील हे कट्टर राजकीय वैरी आहेत। पण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची समीकरणं बाजूला पडत आहेत। अजित पवार यांनी रणनीती अशी आखली आहे की जुन्नर, खेड आणि शिरूर सारख्या ठिकाणी दोनही राष्ट्रवादी एकत्र येऊन घड्याळ चिन्हावर लढतील। जर इंदापूरमध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र लढणार असतील तर हर्षवर्धन पाटील यांना नाईलाजाने त्यांचे कट्टर शत्रू अजित पवार यांच्यासोबत काम करावं लागेल। दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांचं मनोमिलन होणं हे आगीत पाणी मिसळण्यासारखं अशक्यप्राय काम आहे आणि नेमका याचाच फायदा भाजप उचलत आहे। जिथे जिथे या दोन गटांमध्ये नाराजी आहे, तिथे तिथे भाजप नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचत आहे। प्रदीप गारटकर यांच्या सोबतीला भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण माने आहेत, त्यामुळे इंदापूरमध्ये आता तिरंगी नाही तर एक वेगळीच लढत पाहायला मिळेल, जिथे भाजप नाराजींचा फौज घेऊन मैदानात उतरली आहेत।
इंदापूर नंतर आता आपण जाऊया शिरूरमध्ये। इथे भाजपने जी खेळी खेळली आहे ती अजित पवारांच्या जिव्हारी लागणारी आहे। राजकारणात लेगसी किंवा वारसा खूप महत्त्वाचा असतो। शिरूरमध्ये गावडे कुटुंब हे गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात आहे। विचार करा, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या टाकळी हाजी गटावर फक्त आणि फक्त गावडे कुटुंबांचं वर्चस्व राहिलं आहे। हे कुटुंब पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनिष्ठ मानले जायचे, पण आता पक्षाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। हा प्रवेश फक्त एका व्यक्तीचा नाही, तर एका संपूर्ण वोट बँकचा आणि 50 वर्षांच्या राजकीय वारशाचा। ज्या कुटुंबाने अर्धे शतक राष्ट्रवादीचा किल्ला लढवला, तेच कुटुंब आता कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असेल तर अजित पवारांसाठी हा किती मोठा धक्का आहे याचा विचार करा। भाजपने बरोबर हेच हेरले आहे। ज्यांना पक्षात संधी मिळत नाहीये किंवा जे स्थानिक समीकरणांमुळे नाराज आहेत त्यांना भाजपने रेड कार्पेट अंथरलं आहे। पण थांबा, शिरूरची कहाणी इथे संपत नाही। शिरूरमध्ये अजून एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे आणि हे नाव आहे अशोक पवार यांचं। अशोक पवार हे शिरूरचे माजी आमदार आणि सध्या शरद पवार गटाचे नेते आहेत। त्यांची अवस्था सध्या इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे का? कारण समजून घ्या, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अशोक पवार यांनी अजित पवारांना साथ न देता शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला। वास्तविक ते अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे, पण त्यांनी निष्ठेचा मुद्दा पुढे करत शरद पवारांची साथ निवडली। आता गंमत अशी झाली आहे की स्थानिक पातळीवर दोनही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत। शिरूरमध्ये सध्या अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके आहेत। आता जर दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्याने अशोक पवार यांची अवस्था बिकट झाली आहे। त्यांना माऊली कटके यांच्याशी जुळून घ्यावं लागेल। त्या अजित पवारांना सोडून ते शरद पवारांकडे गेले। आता पुन्हा त्याच अजित पवारांच्या छत्राखाली काम करणं त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मान्य नाही आणि इथेच भाजपची एंट्री होते। अशोक पवार यांच्या समर्थकांनी आता उघडपणे चलो भाजपाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आहे। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की अशोक पवार हे समर्थकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। जर असं झालं तर शिरूरमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही खिंडार पडेल आणि भाजपचा मार्ग मोकळा होईल। आता प्रश्न उरतो की या सगळ्याचा बिग पिक्चर काय आहे? भाजप एवढी मेहनत का करत आहेत? याचं उत्तर अगदी साधं आहे। पुणे जिल्हा परिषद ताब्यात घेणं म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणावर पकड मिळवणं। अजित पवार हे पॉवर पॉलिटिक्सचे मास्टर आहेत, हे भाजपला माहीत आहे। जोपर्यंत पुण्यात अजित पवार मजबूत आहेत तोपर्यंत बारामतीत आणि पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात भाजपला पूर्ण वर्चस्व मिळवता येणार नाही। त्यामुळे भाजपने अजित पवारांना कात्रीत पकडण्याची रणनीती अवलंबली आहे। एकीकडे अजित पवारांना महायुतीमध्ये सोबत घेऊन राज्यात सत्ता उपभोगायची आहे आणि दुसरीकडे त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांच्याच माणसांना फोडून त्यांची ताकद कमी करायची। यालाच म्हणतात फ्रेंडली फायर किंवा स्ट्रॅटेजिक आयसोलेशन। अजित पवार यांना हे कळत नाहीये का? नक्कीच कळत असणार, म्हणूनच त्यांनीही एक वेगळीच खेळी खेळली आहे। जुन्नर, खेड आणि शिरूरमध्ये शरद पवार गटासोबत युती करून त्यांनी भाजपला शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने स्थानिक पातळीवर दोनही पवारांचे गट एकत्र येत आहेत। पण ज्या वेगाने त्यांचे शिल्लेदार गळाला लागत आहेत ते पाहता अजित पवारांसमोरचं आव्हान सोपं नाही। एकेकाळी अजितदादांचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय असायचा। तो शब्द मांडणारे नेतेच आज भाजपच्या तंबूत चाललेले आहेत। मित्रांनो, पुण्याच्या या लढाईचा परिणाम फक्त जिल्हा परिषदेपुरता मर्यादित राहणार नाही, ही लढाई आहे भविष्याची। जर अजित पवारांनी हा गड राखला तर ते सिद्ध करतील की पक्ष फुटला तरी मास बेस अजूनही त्यांच्याच पाठीशी आहे। सर्वात महत्त्वाचं, दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्याने भाजपची कोंडी होणार का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काळात मिळतीलच। पण एक नक्की, पुण्याच्या मातीतलं राजकारण आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही। इथे आता निष्ठेपेक्षा स्ट्रॅटेजी आणि भावनेपेक्षा समीकरणं महत्त्वाची ठरत आहेत। तुम्हाला काय वाटतं? पुणे जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार? अजित पवारांचं घड्याळ की भाजपचं कमळ? आणि अशोक पवारांनी भाजपमध्ये जावं का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हे राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।